वाढील लोटांगर मनीच्या जंगलात पाणी पडते तुमेव आता पिता तुमेव तुमेव बंधू सखा तुमेव तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्व मम देव देव ऐन माता देव पूजा मावा कुटी भगवान करोमि यज्ञं सर्वत्र नारायणाय सर्वयामि तम नारायणाय हरे हरे श्री राम हरे कृष्ण 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 हरे मोरया रे बापा मोरया रे बापा मोरया रे बापा मोरया रे मोरया गणपती बाप्पा मोरया मंदिर बाबा की जय सदा सर्वदा तुझा गणावा विवेकाननी देह माझा पणावा कुठेशु नको गुणवंतानंता यभूमायका मागणे मोयया मोयया मी बायताने तुझीच सेवा करुकाय जाने अन्याय माझे तोट्यान पोटी मोरेश्वया बा तुगाय पोटी गणपती बाप्पा मुंगे मामा की जय दादी गायाना घालतात गायाना घालते बाबूजा थांबा भाऊ मनाचा कळला जय देवा गणपती कळा महाराजा होय महाराजा प्रति वर्षा प्रमाण या वर्षा पत्नी साडी सेवा चांगली केलेली आहे महाराजा बाळ गोपाळांनी महाराजा होय होय बाळ गोपाळांनी जी तुझी सेवा चाकरी केली आहे महाराजा ती गोड मानून घे महाराजा त्यांनी कोणी धूप कपूर अगरबत्ती फळा केळा हाटलानी तुझ्या चरणावर दुर्वा फुला नाही त्या सगळ्यांना बाळ गोपाळांचा महाराजा होय होय बाळ गोपाळ त्या सगळ्या बाळ गोपाळांचा चुकी ठेवले महाराजा होय महाराजा मुंबईकर गावात येतात याचा नोकरी धंदा निमित्त गावात येऊ का नाही तरी त्या सगळ्या मुंबईकरांचा बाळ गोपाळांचा तुझ्या औषधीच्या भोवा का आणि बाळ गोपाळांचा तर सगळ्या मुंबईकर बाळ गोपाळांचा सुखी ठेवले महाराजा मुंबईकर मुंबई गाडी घोड्यान प्रवास करतात नोकरी धंदा करतात तरी त्या सगळ्या मुंबईकर बाळ गोपाळांचं चांगलं सांगितलं तरी बरकत करले महाराजा राणी शिवारी मुंबई ओखायची राणा शिवारी आणि काटे कुठे या औषधीचं गो सांगा पुढे पुढे बोलू का काय सगळ्या औषध गुण घेतलं काय तू हा तर सगळ्या मुंबईकर बाळ गोपाळांका चांगली बुद्ध्या दे रे महाराजा बाळ गोपाळांचा कायच गरज नाही तुमकाच मागून गेला तू बाका सांगतो वय मी तुमकाच सांगतोय देवा गणपती बाप्पा माझ्या भावाक चांगली बुद्ध्या दे रे महाराजा आता कडकडीत बाराना घाला दोषी बघून बरोबर आहे मला एक काम पाहती आहे मध्ये मध्ये बोलू नको त्यांना मुद्द्याचा बोल अरे मी पार्वतीला विचारतोय तू पार्वतीला विचार तू पार्वती आहे काय रे बाटा तू पार्वतीला विचार जरा गप्प राहतील काय मला एक सांग पार्वती आता असे बघ तो सुबुती देणारा कोण गणपती बरोबर आणि हा गणपती पण असा बरोबर आणि बुद्धी घेणारा कोण गो म्हणजे सगळा तो भाऊ कोणाचा गो काय वाटलं तुझं बरं म्हणजे आता असे बघ गणपती तुझा भाऊ तुझा सगळा बुद्धीचा व्यवहार तुमचा मधल्यामध्ये आमचा खोंबा कशाला बरोबर नरेशने बरोबर आहे भट्टाचा काय तर भट्टाक द्यावा आमचा आमका द्यावा तो त्याच्या वाटेत मी माझ्या वाटेत आम्ही चाललो अरे काय भटा बरोबर ना बरोबर जोरात गणपती बाप्पा अरे अरे काय पटक ह्या घेऊन जा पाया पैसे चावी 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 चावी
मला अख्खी पानगलेवाडी फिरायची आहे. अरे हा माझा वर्ग मित्र ना. अरे बाबा तासराव राहू दे, पण तू कालच्या पेपरातली बातमी वाचलं काय रे? कसली रे बातमी? अरे प्रकल्पाची. समस्त कोकण वासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न्यू सन इंडस्ट्री लिमिटेड कोकणातल्या 3000 बेरोजगारांना मिळणार रोजगार. समजला? हे बरोबर आहे. रोजगार रोजगार म्हणता म्हणता सगळेच गार केलेली नाही म्हणजे मिळवले. म्हणजे रे? अरे असे बघ. हा. अरे हे कोकण म्हणजे समृद्धीचा समाधानाचा महासागर आहे. अरे देवभूमी ही. आणि या देवभूमीची नरकभूमी केलेली नाही म्हणजे मिळवलं. कळला? ह्या म्हणताना ता बरोबर रे. माका वाटतं इंटरनॅशनल विचार जर आपण केलो ना तर जगातलो सगळ्यात सुखी माणूस आपल्या कोकणातलो. ह्या तुझा बरोबर. बरोबर काय? देवभूमी म्हणतोस बरोबर आहे, पण पैशाची कमी आहे त्याचा काय? जळला ह्या म्हणतात आपण बरोबर. माका वाटतं इंटरनॅशनल विचार केलो ना तर जगातलं सगळ्यात गरीब शेतकरी आपल्या कोकणातलो. ह्या पण तुझा बरोबर. चुकीचे बोलतोस रे तू सदा. अरे कोकणातला एकही शेतकरी कधी आत्महत्या करीत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंती थाट माझ्या कोकणातच रे. तू मला सांग, फळांचो बापूस देवगड हापूस. अरे कोकणात लोक कोकम, काजू, नारळ, आंबा, सुपारी अशी एकाहून एक सुंदर फळे येतात कुठे रे? माका वाटतं इंटरनॅशनल विचार बरोबर. इंटरनॅशनल विचार केलो ना तर जगातली नंबर 1 फळबागायती आपल्या कोकणातच. ह्या पण भटा तुझा बरोबर. काय बरोबर म्हणजे माका सांग, हा तुडतुडा इलो काय मोवर गळता, फळ माशी हगली की आंबा कुसता. तर आंब्याची नो गॅरंटी नो वॉरंटी. काय काय धंद्यात राम बरोबर ना? जळला ह्या म्हणतात आपण बरोबर. हो, खायचो राम आणि खायचो लक्ष्मण, फक्त वनवास. अहो फवारणे करू करून मेलो शेतकरी कोकणातलो. आता माका एक सांग, हा चिक्कू 80 रुपये किलो बरोबर. बरोबर. संत्री आज 100 रुपये किलो होती कल. आणि सफरचंदा कमीत कमी 150 ते 200 रुपये किलो. फळांचा राजा अरे आपलं हापूस. हापूस 20 रुपये किलो कॅनी. बरोबर आहे ना? जळला ह्या म्हणतात आपण बरोबर. हो, माका वाटतं इंटरनॅशनल विचार केलो ना. इंटरनॅशनल तांब्याचा नंतर बघा, आधी लेखात फोन लावा. खैसरी लावतो बघा. होय जळा फोन लावतो राहून गेलो. बघितलं मगापासून. लावला फोन लाव. काय गो बाबलो येतात काय? कोकण कडून निघालो. युशी भाऊ ट्रेन लेट हा. तेथून ते का बुकिंग पण गावणार नाही. मरणाची गर्दी आहे गाडी. गणपती गेले ना तरी ह्यांची तोरणा काय पेटूची नाही. अगो जवळ पिक्चर पेटा एवढा देव काय होतं ना. होय तर रे बाबा. हा मला निघाला हो. ह्यांच्या गजाली काय संपणार नाही. पण त्या प्रकल्पाचे एकदा सगळ्यांनी बसून बोलून विचार करायला हवं. नाहीतर आमदारांच्या तरी कानावर घालूया. अरे आमदारांच्या काय कानावर घालतं? तर मेलं पहिले विरोधात दगडी फेकून पहिलं आमका सांगतील आणि धंद्यात पहिले गाडी स्वतःचे लावतील. बरोबर आहे ना? जळला ह्या पण खरं येता. अरे ये आपलं युशी भाऊ गाडी आता तुझे नाव घेतले. ट्रेन लेट झाली की काय? नाही तशी टायमातच दिली. हा करू 7:30 येऊचो टाइम हा. पण रोज 9:30 वाजता येता. आज 9:15 वाजता येईल. म्हणजे तशी लवकरच येईल नाही. अरे बाबा पहिला पाणी उतरलंय कधीचा. चल पटकन आता सुन घे. नारायणा त्या संपूर्णाच्या जमिनीचे बाबा तू चीप. ते जमिनी ते बाबा ती संपूर्णाच्या जागेचा काय? नाही जमिनीत नाही पूजेचे पूजेचे कशी काय ठोकायच्या पापी का संपूर्णाला इथून खाल्लं वाटतं बहुतेक. काय रे काय विचार कसलो करतो. माका एक सांग, हा या प्रकल्पाचा आपला फायदा होता रे कुठं होतो? माका वाटतं ह्या असल्या प्रकल्पान कोकणाचं कॅलिफोर्निया काय ओळखून आहे. झालं तर जळले प्रदूषण कोळशे होतले. सगळ्या प्रकल्पांचा विरोध करून कसा चालत? म्हणजे रे म्हणजे या बघ प्रकल्पात विरोध नाही हा समाजला. प्रदूषणात विरोध हा. प्रदूषणात कोकण वाशांची फुकटची बदनामी करा नको सांगायला ठेवतोय. मग त्याच्यासाठी काय करू खाया का तरी सांग. काय करू खया म्हणजे अरे कोकणातल्या पर्यावरणावर आधारित चांगले प्रकल्प पाडू रे. म्हणजे हा प्रकल्प म्हणजे कसले? अरे बाबा चांगले प्रकल्प पर्यटनाच्या वर्गातील त्याच्यावर तरी चांगला काम करू खया. संसार काय तुका काय वाटला? अरे पण त्या करा सर पोटात काय सर बीबीए घालूचे काय? म्हणजे तुझं प्रकल्प यायचं म्हणजे म्हणजे आता बघ हा
तो उठता तर सगळं मुंबई जात तर किती रे त्यांका हैसर राहून चांगली नोकरी गावली असती तर राहुली असते ना पण त्यांचं नाव इलादा ह्या म्हणतात आपण बरोबर रे पण जरा ती कोरोनाच्या वेळची परिस्थिती आठवता काय रे तुका आता हे गड्या शेवटी आपलं गावच बोलो खरा सुख आपल्याच भावकीत आणि आपल्याच गावकीत समजला बरोबर आहे तुझा पण माका वाटतं वरच्या कातला की माका 20 लाख तरी गावतले काय बोलतो काय म्हणजे काय अरे एवढे गावतले अरे हा काय त्या कातल्यावर साधा करार पण रुजून येत नाही अरे पण खराच एवढे देतले आता हायवे का दिल्यानीस ना अरे तो हायवेचा विषय वेगळो नाही ह्यो विषय वेगळो बरोबर आहे तुझा हा पण माझी साधारण 6 एकर वाटणेक येत आहे हम्म. म्हणजे 41 लाखाच्या घरात मी आरामात जाईन काय बोलतो काय म्हणजे काय हा. अरे वरच्या कोणीतली 1.5 एकर हा टेंबावरची 2 एकर हा आणि खरिया मागची 2.5 एकर हम्म. एकूण 6 एकर 41 लाख खय गेलंच नाही एवढे पुरतले आयुष्यभर बसून माणसा कसा खाऊ किती लागतात विरारला एक रूम घेतोय घराची डागडुजी करतोय हा आणि बाकीचे टाकतोय फिक्स मध्ये माणसात जगू कसा किती लागतं रे ह्या म्हणतोस ना आपण बरोबर आहे मी पण दादाशी बोलान घेतोय आता वरचे कलबाची आड हात एवढे पुरे बाकी होया काय खाता बरोबर आहे तुला बरोबर म्हणजे कसा माहिती हा आमचा पण 15 एकराचा खटला रे तेव्हा बापूस पडायचो वरच्या अंगात 4 कलबा लागती तर होणार रे पण आता ह्यो प्रकल्प ना जागा इसून टाकली काय मोकळा झाला पण जळीच्या बापसाची घेतली आणि आता ही बायकोची घेतली कसली हो किटकिट माझी तुमच्या घरात झिजून झिजून माझ्या हाडाची काढा झाली गो ही हडाची कडा मग नय पॅटर्न रणगाडा सगळ्या चिरडीत जातात तो गावभर फिरण्याशिवाय तुमचा काय धंदो नाही शिलाई मशीनवर बसून बसून माझ्या कमरेचो काटो मोडलो अगे पण काय केलं काहीतरी सांग काच नका म्हणूचा काय केला आजपर्यंत आणि कोण फेटला वाजवणारा काय लागले येऊ तर येतो रे मी अरे तुका काय अरे, संध्याकाळी पंगेर करा फाटल्या जाऊ भजना करत सावशीच्या गोवाची असं कामा कोणी करायची सणासुदीचा डोक्या फिरवू नका माझा काय झालं काहीतरी सांग काय कप्पा सांगू तुमका नशिबात फुटका माझा आपण काय तर सांग स्पष्ट गो मी तुमका तेव्हाच सांगा होतोय जागा येळेवर विकून टाका आणि मोकळे व्हा तो पटेल घे होतो ना आता तो पटेल घे होतं बरोबर आहे पण आता माका सांग या प्रकल्पात जाय गेली म्हणजे 4 पैसे जास्ती पडत गावतले आवशीच्या गोवाचे 4 पैसे जास्त गावतले तुमच्या घरातली माणसा सुकण जगात देणारच काय अगं काय तर स्पष्ट बोल गोवायचं ना जाऊन घराभर त्याग नको तू समजला ना अरे वा म्हणजे मी करतोय ता नमान आणि तुम्ही करतात तो काय तमाशो अगं काय तर क्लिअर बोल गो तुमचे लाडके बहिणी काय करायचं त्यांनी? पिगवल्याने निरोप दिल्याने या बाबूकडे काय तो गौरेख येणारच बरा तेव्हाच वारच तपासा काय काय कागद लागती ते काढून ठेव म्हणजे कळलं ना तुमका कळला काय घ्या कळला सरळ सरळ 5 हिस्से पडणार ते तिघी आणि तुम्ही दोघे तेथून काय झालं मग हे? ते तर काय झालं मगे अरे 5 हिस्से पडणार 5 हिस्से कळता काय अगं असं काय करतो मीच त्यांच्या बोललेलं आहे जागेवर नावा लावून द्यावा म्हणा धन्यवाद काय बोलणार अगं काय बोलणार म्हणजे काय अगं एकाच औषधी बापसाचे ना आम्ही माझे सख्खे बहिणी असते त्यांचा पण हक्क हाय सर समजला तुमच्या एवढं इंटरनॅशनल खुळो जगात खय गावणार नाही इथून माझ्या नशिबात इलाच ना ताच कळणार नाही हो हा ते बहिणी दिल्या घरचे त्यांचं हक्क त्यांच्या गोवाकडे आता मी बघितलास कधी मागतोय काय हो हिस्सो अगं फेका मागशी असतो मागूक काहीतरी वया ना माहीर हा ओ भिकारडे नाहीत माझे भाव यांच्यासारखे संड सोडला 2 खोली घेऊन ठेवल्या माझ्या आजात आता टावर बनले ना थैसर भाड्यात 50,000 रुपये मिळाल पण आम्ही नाही हो कधी मागितलो हिस्सो पण होय तुमच्या दोघांचोच हिस्सो अगं हिस्सो करून पोटा बसून घेऊन जातो माका एक सांग मुंबई सोडून आपण गावात गेलो कशाक पहिलं यो फुटको संसार करू या बघ उगाच काय बोल नका सांगा ठेवतोय फुटको संसार म्हणजे काय गो हा जरा आठव ते कोरोनाचे दिवस गो तू सुंदरा बाबलो गणो सगळे कोरोना मनात टेकला होतो गो अहो तुमका सांगतोय कोरोना होच्या अगोदर ना शाळेतले सगळे पार्टी ग्रुप बड्डेचे आमच्या खोलीवर यायचे हो सगळ्यांचे पार्टी ग्रुप आणि कोरोना झाला म्हटल्यावर जळला सगळ्यांनी पाठ फिरवल्याने हो उपाशी मराठी येळीली होती तेव्हा माझा बेबलास गो
घाट कोपर वरसून ठाण्यात रोज सकाळ दुपार जेवणाचं डबू घेऊन जावं. माझा हौसा डोंबिवलीसून ठाण्यात संध्याकाळचं डबो घेऊन या होता. कित्या गो ते बहिणी नसते ना तर माझ्या उपाशी मारायची यायची होती. अगो खरा तर यंदाच्या राखी पौर्णिमेक मी त्या बहिणीचा राखी बांधा होई समजला. अगो या 2-4 एकराचा काय घेऊन बसलोस गो. एकदा काय माणसाचो टाइम भरलो ना ते का हयच ह्यो देह ठेवून जाऊचो हा. जितके दिवस असव ना तितके दिवस आनंदान व्हावा. ए बाप्पा मोरया, खरंच काय करू रे या माणसाचा. अक्कल दे रे या माणसात जरा. जास्ती नको, तुझ्या त्या हुंदरा एवढी तरी अक्कल दे. अगो काय बोलतोस काय. माझा ऐका कधीतरी आयुष्यात. त्यांची बुद्ध्या फिरूच्या अगोदर त्या काचा ऐका आणि मोकळे व्हा. नाही तर हातात झुपाट नाहीये समजला ना. मग बसशाल फिरवत मोया मोया करीत. अगो काय सारखं पैसे करतो हा. काय हो हा अंबानीच्या बापसान तुमच्या नावावर प्रॉपर्टी करून ठेवल्या ना काय. अगो, काहीतरी ऐक माझा. ऐक ना म्हणजे काय ऐकूचा नाही माका. हो हा. तुमच्या लेखात लोकांच्या दारात राहूची येईल्या. तुझी जरा तरी काहीतरी बाळगा. लोकांच्या दारात म्हणजे काय. मग काय? तुमचं इतभर स्क्वेअर फुटाचं तरी राजवाडा काय मुंबई पोरगो नुसतं दिन दिन फिरता. आपण दिन किती फिरात माझ्या सख्या बहिणीकडे राहता समजला. ते का थैसून कामावर जाऊन बरा पडता म्हणाल. अहो मला ठेका नोकरी असली तर माझा भाव ठेवून गेला होतो समजला. ठेवून घेणारे मोठे बघितलंय किती केल्याने. बाबा उगाच काय पण केलंच त्या लोकांना सुद्धा सांगून ठेवतोय. अरे वा, म्हणजे आम्ही उगीच केलेच करतो. देवा तू तरी साक्षी राव. डोळे उघडून आहे. झोपा नको रे कान मिटान. कोण झोपला गे कान मिटान. बोलला गुडघ्या बोलला. तू मारते काय ते का हा. काय चालला का तुमचा. तू बाबलो गेलो खोश हा. तू काय करतो रे आतमध्ये. काय तयारी करत होते. कसली तयारी करता आवशे गोवाचे सणासुदीचे. एक तर इलेक्ट्रॉनिक उशिरा कोण तुझा काय झालं आहे काय म्हणतो. काय घ्याय काय म्हणतो. काय हो सरायला नशिबच फुटका आम्हाला. काय झालं तुझा. माका सांग तुझी मुंबईची व्यवस्था काय. म्हणजे अरे मेल्या काय तर सांग. तुझी राहूची जेवची व्यवस्था काय. तर राहूची येऊची काय. आत्तेकडे राहतोय रूम जरा बारको पण कशा तरी ऍडजस्ट करतो. कसे तरी ऍडजस्ट करतो. ऐकलास ना. वय वय ऐकलंय समाजला. शेवचा खावचा काय करतो. शेवचा खाऊचं काय. आता आत्ते सकाळी चपाती भाजी करून जाता हॉस्पिटलात. काका पाणी भरान घेतात. कपडे टाकतात मशीन जातात आपल्या कामात. आता मग हे काय. मी माझं डबो भरून घेतोय. भांडी कोंडी आवरान घेतोय आणि लादी भुसान घेतोय. ती चाललंय. संध्याकाळी जो लवकर ये तू उकर लावी. आता या पण ऐकलास ना. वय ऐकलं की तू काय झाला वाईट मागे. वाय काय झाला. हो लादी पुसता बहिणीकडे तुमचे तो. घरायसर काढायचं काम पण नाही लावीत मी. तब्येत बघा हो कशी झाली त्याची हडक्यासारखी. हो आता काय हो बोला नका. हो लादी पुरून कोणाची झाडाची काढा होतात काय हो. तुमचा डोक्यात ठिकाणावर काय हो. एवढ्याच्या खोलीत तो काय पुरं जलम काढणारा काय. मग ते तू काय आला. तुमका काय वाटणार नाही. काय तुझं लगीन झाल्यावर त्याचा पुढे काय ह्याचा विचार कोणी करायचो. त्याच्यापासून बाय मुंबई जातला. म्हशी जातला ना मुंबई. जातला गे पण मारते कशा जेव्हा तेव्हा. त्याच्यापासून गण मुंबईत जातलो. त्यांची सोय काय ह्याचा कधी विचार केला. हे आहे मी काय म्हणतोय पप्पानू हा. आपण खोली येऊया काय कळव्यात. अरे बाबा होय 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 जरा धीर धर. कळव्यात काय तू डोंबिवली पण नेऊन पण जरा थांब समजला. जरा धीर धर समजला. या मग मी पण तुला वाईट थोडीफार मदत करीन. वरचे पैसे तू भर हप्त्यान पगार असून. पगारातून हप्ते भरू. हा. खाव काय. खाऊ काय म्हणजे सगळा काटून टाकून 4,500 रुपये हातात येतो. त्याच्यात काय काय भागवतं सांगा. ऐकलास हा. ऐकलास ना. बिचार राब राब राबता पोर माझो. 12-12 तास उभा राहूची येता. जेवण पण टायमावर गावणार नाही हो. माका सांगा आपण ते का मदत करणार नाही तर कोण करणार. मला कळला पण आता काय करूया ता तरी सांग. काय करूया म्हणजे म्हणजे? मगापासून काय रामायण सांगितलेलं सांगा. हो. हा
ते का खोली घेऊची होय होय काय माहिती आहे खोली घेऊ पैसे लागतात आपण म्हणजे पैसे लागतात वरच्या काता विकूया आता आणि त्याच्यातून पैसे घेऊन जाऊया समजला. पण कधी येऊया आपण अरे गोली बाबा हो 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 जरा 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 धीर धर. तुका पण औषध घ्यायला लागली काय काका आधी औषध बोला नाही होते समजला. पण पप्पांनो आजी तर अरे बाबा अरे गाढवाचे दे का. हा बाकी 100% खरं ना हो. अरे बाबा हो 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 जरा 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 धीर धर जरा धीर धरा. अरे औषधी म्हणजे तुझ्या औषधी कळला. हा अच्छा आजच्या नाही सांगा देवतोय बघ आधी आपला वरिष्ठ पद फायनल निर्णय घेऊन बरोबर की नाही. पण खोली घेऊचा निर्णय हो फायनल. अरे अरे हो 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 अरे वाईट तो म्हशीच्या रेड कसा उजळ नको समजला. काय समजला म्हणजे मी म्हशीचा रेडकू हा? काय बरोबर ना. त्यांचा डोक्यात फिरला. क्या बघा पप्पानू हा आता चर्चेत काय तर एकदाच फायनल करा मी म्हशीचो की गाढवाचो. मागा उद्या आधार कार्ड अपडेट करून चावचा. जरा तरी काहीतरी शिस्त बाळगा हो. त्याच्या खोलीचा काय करूचा हे तू जरा विचार करा. अगो बाय माझे कर्तव्य त्या जरा चिप राव. चिपरण काय परिस्थिती बदलणार काय काय फरक पडणार हा काय. यावर जगात कायम झाला ना तरी ह्या बायकांचा कायम फरक पडणार नाही. त्यांना याकच माहिती काय ता जगातलो सगळ्यात खुळो घो आपल्याच पदरात पडलो. 100% बरोबर. अहो, सगळी दुनिया आपल्याच गोवात फसवतात म्हणून ह्या अडसराशी आपल्या बापसान एका लगीन लावल्या. दुनियेचा माका माहित नाही हा पण तुमचा या बरोबरचा हे आणखी काय सिद्ध करूची गरज नाही. आणि काय शिकूचा बाकी आहे काय. आता काय सांगितलंय ना तेवढाच करा. वरचा कथा ऐका आणि तिला पैसे देवा. सणासुदीचे किलेच नको. 2 वर्ष झाली मी तुमका यात बजावून सांगतोय. आता तरी ऐका हा काय त्या खात्यात. मी पण त्याच म्हणतोय हा काय त्या खातात. पण मग ह्या काता विकत घेऊ की एवढे कंपनी असतात ते किती आहे. अहो त्या कातावर जर करार पण रुजून येणार नाही तर ह्या काता विकत घेऊन कंपन्यांचा काय फायदा वाचलो या गणितच नाका सुटला नाही गो. आणि ता गणित तुम्ही सोडवू पण नकात. ह्या घरच्या गणित आधी सोडवा. पोरा टोरांच्या कल्याणाचा बघा. माझ्या मागे त्यांचे हाल झालेले बघवला नाही हो. पार्वती पार्वती तू असं काय करतो डोळ्यान टिपाईली तुझ्या. अरे अरे असं करू नको ना काहीतरी येण्यासारखा. येण्यासारखा अजून पण आठवत होतो ते कोरोनाचे दिवस आणि काय धडधडता. कोण कोणाचा नसता हो. माझी पोरा रस्त्यावर पडली असती. त्या नंदांशी भांडलंय ना तीच उपयोगी पडली. त्या पण खराच हो. पण कधी कोणाचं काय होईल ना सांगता येणार ना. घाबरता रे सर. माझ्या मागे गप गो असं येण्यासारखं काहीतरी विचार करा नको. खराच रे. भीती वाटत. अन्न बटन तसं लिहून ना पत्रिके. काय लिहिल्या ना काय नाही काळजी वाटता रे. गण्याची बायची बबलूची आणि 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 कोणाची गो. तुझी अगं माझी काळजी तर तू कराच नको. कित्या अगं बायकांचा काही तोटो गेलो हा जगात. एक दिवस तर दुसरी गावतली. टाळक्यात फोडून टाकी टाकल्या सांगायचं ठेवतोय. हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांब सागर रम्य. जो तो धावता पुण्या मुंबई जागाई कुची घाई. काखेत कळसो असून तयाच्या गावभर फेर घेई. बाबा मला जचयनाशी 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 तुझ्या
येईन कार्य करतो आता तू माझे कार्य करतो घेऊन जाणार नाही वरती कोण तुझ्या चरणाशी झालो बसला उद्धारा बसला उद्धारा ओ काका तू, ओ काका तू, ओ मामा, ओ मामा, हे आहे. कोणते आहे? पहिली पाया पडून द्यावा. आधी पहिल्यांदी पुन्हा लावूया त्या पहिला काय क्लिअर होऊन जाऊन दे, नाहीतर कोणाच तरी भूत येऊन फुकटचा खाऊन जाय. काय बाबा आला बाबा कशा करतात भाऊ तुम्ही बघा तरी त्यांच्या अंगात कोण इला का खीर होई माका खीर होई पप्पा सांगलेलं वाट वाटीवर शिल्लक ठेव म्हणा घे पण पप्पांना आवडतच नाही फरसाणाची पण उष्टावत नाही कधी. खाऊची काय पद्धत सगळी साठान सुसान खाल्लं आता काय हडका घालू बागचा आत्ताच बरी होई झाली. खाल्ल्याला पचवू पण देणार नाही रे बाबा घरात खीर नाही आहे. दुसरा मागा मागू देतलं देतलं माका कोंबड्याचा मटण होया सोयक नाटक कधी का घेऊन गेले बँकेवाले मग पुढच्या तोंडाने वाचा वाचा करून बोलतोय हे का काय होय आता मागा अहो पण अहो पण आता मी चिबूड मागीन देतलं सीझन असतं तर दिलंच वय पुढे तोंडात बोलायला का वाचा आता सगळ्या राहू दे हा मग काय राहू दे सांग तू कोण असस आणि खाती पटवून दे आपल्या व्हायचा ताट दे. पहिले पुन्हा लावूया. पुन्हा लाव पहिले. यावतो पुन्हा यावतो. सांग तू कोण असस गाणो सुता आता बोल तू कोण असस टाळक्या फोडून टाकी ना रे बाबा चिडा नको. तिला नको मी सतरा काय सांगितलंय ना तानो गाणो सुता तानू सुताय म्हणजे कोण ये अरे साधा तो पंजो भाई तो कटू वाचलो. तुझ्या कसं ओळखीचो माझा पण पंजो तो माझ्या घरी पण व्हायतोच फोटो हा. होय काय आता सांग तू कोण असस सांगलं ना एकदा आता पुन्हा यावेत तू उचोय आवशीच्या गोवाचे गुन्हा होतोय ते हा व्हायचा पांढरा पुरुष बाबा हा त्या काय व्हायचा आम्ही इमाने इतबारे पार पाडत गेलो. हा सगळं रीतिरिवाज आमच्या समजुतीनुसार होत. हा. काय चुकला माकला असला तर सांग. तुमचा काय एक चुकलेला नाही काय चुकल्या काय चांगलं ना एकदा तुझी काय ती बाबा तुझी काय ती इच्छा बोल. इच्छा माझा एकच सांग ना काय काय झाला हा तरी माझ्या आज्या पंजान राखून ठेवलेला हायता वरचा काताळा हा ऐकूचा नाही माका काय खरं वाटत नाही. माझ्या याच्यावर बिलकुल विश्वास नाही. या बघा माझ्या पुढचे पिढीओ काहीतरी करतील राजासारखे जगतील म्हणांचा काताळा मी जपून ठेवलेला असं त्या तुम्ही ऐकूचा ना दादा मी सांगतोय पप्पांका सगळं इकूचित नाही म्हणून ही सगळी नाटकं चालू होत. अरे बाबा असा बोलूचा नाही मग कसा बोलूचा मी सांगितलं तुमका मान्य हा की नाही मान्य प्रयत्न करतलो. प्रयत्न नाही जागा ऐकूच विचार पण मनात आणू नका फक्त अनाथ मानेर बसून घरा फिरवते की नाही बघा अरे वय काय करतात जागा ऐकल्याची आपल्याला पर्याय नाही या. चिपरेव ये मी सांगा तुमका मान्य हा की नाही हो मान्य हा. मान्य मान्य ए मामा बाया, ही नाटक बंद करा जरा विचार करा मच्छी काय बोला नको मुस्काट टाकीन फोडून पाया पड पहिले मी सांगायला मान्य हा की नाही मागल्या पाया पड मागल्या काय आठवतं काय गो अशी बघतास की त्या तुका काय वाटवत नाही. आता बुजावलं काय बहिणी पाण्यात पाणी द्या ती. होय होय आणतो नाही आठवत माका खरा नाही अरे तानो पंचो बोललो काय ता? काढता लिकायचा नाही म्हणून तुका काय वाटवत नाही.
ओ काकांनो तुम्ही गप बसाव नको त्या गायचा बोलतो. तुझा काय झाला? तू काय काय जिंकतो? हा आधी या बघ, तू आधी काय झालं काय या सगळं? म्हणजे काय आठवतच नाही. नाही रे बाबा, माका नाही काय आठवत. दाजी हा. पाणी पिऊन घेऊ आधी. हे नारायण हा जरा कसं घेतो नको पाणी त्या बघ मी तुला सांगताय. बस बस आधी. आज आता आपण महाळ घातलो ना, होय. आज माझ्या पूर्वजांचा समाधान झाला असा समजला. हा आपण हे म्हाळ घालतो ना, हे म्हाळ किती घालतो रे? पूर्वजांका खुश करण्यासाठी. अरे बाबा आपलं समाधान काही नाही ती आपल्या. आपल्या समाजात पूर्वजांच्या पण समाज आहेत का? समजला. पण कसा माहितीये ह्या जा काय हा ना, ह्या जा काय हा ह्या सगळ्यात त्यांनी पूर्वजांनी राखून ठेवल्यानी हे वय वाडो रीतिरिवाज रूढी परंपरा जमीन जुमलो या त्या पूर्वजांनी राखून ठेवल्यानी म्हणून त्यांची आठव काढण्याकरता म्हणून हे म्हाळ समजला. बयो बय हा आपल्याकडे आपल्या कोकण जपून होया. बरोबर आहे. नाहीतर आपल्याकडे आपल्या गावात पैके पाहुणे म्हणा भावाची ये येतही. हे घेतली म्हणा मी म्हणतोय काय माहिती नारायण आपल्या वर्षा खाता एकूच वया काय रे? दाजी हा कधी एवढी याका रुपये आपण हाडणार हो काय? आता तुझं म्हणणं बरोबर आहे. मग. पण ही वाडवडिलांची जागा इकूची माझ्या जीवावर येतात रे. आता मुंबईची खोली इकडे होत ना गिरगावची. आता बरोबर आहे. पण आता मुंबई आपण गिरगावात खोली घेऊ शकतो काय? आणि जळली आपली मुंबई सोपली. अरे आता खरं राहुला मुंबई कोकणी माणूस तो गेलो वसई विरार नाला पप्पा रे. अरे बाबा तसाच हळूहळू आपल्या या गाव पण सुटाची काय अशी भीती वाटतं रे. अहो एकदा काय जमीन इकली काय परत थैसर जमीन इकत घेणं अशक्य. म्हणान बाबा नो जीव मागे पुढे होता रे. पप्पानू हा आता जीव मागे पण नको आणि पुढे पण नको. हा किती आहे? आता लिंपाचा फोन इलेलो काय म्हणावं तुम्ही? दसऱ्याचं बुकिंग केलं हा. तर 1 लाख रुपये डिस्काउंट हा आणि वॉटर प्युरिफायर मोफत. हा स्टेशनापासून 10 मिनिटात 24 तास पाणी. अरे बाबल्या पण एवढे लाखात रुपये एकदम हाडायचे काय आपण? एकदम नको तो पप्पानू. मग हे? माका दिलको बोललो काय जा? जीएसटी धरून 16 लाख रुपये. हा आधी 25% भरूचे ब्लॅकचे, हा बाकीचे नंतर टप्प्याटप्प्याने देऊचे. हा गुढी पाडव्यात चावी हातात मिळात. कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे. अरे बाबा तुम्ही चौकशी केलीस ना मुंबईला यायनी टोपीला यावचे हे धंदे जातात नाही विष्णू मामा दिलको टोपी लावण्यापैकी नाही हा. का वाटतं ना. कशा बसून? माका तू बोललो काय? तुझ्याकडे आधी पैसे नसतील हा. तर मी आत्ताच माझे 50,000 पुढे करतोय. हा कोणी सोन्यासारखी जागा काय सोडू नको. मी आत्ता बिल्डर समोर अडवून ठेवतोय. होय अरे बाबा 25,000 बनवली असता कशाला जाता रे घेऊन टाकतो तुला? हा? पप्पा तू 25,000 नाही हो. मग हे? मामा सांग रे. दाजी हा 25% म्हणजे चाय या. चाय चाय. हा? अरे बाबा 2 आणि 2 हा. 4 2 आणि 2 चाय बरोबर पण त्याच्या लाख त्याचा काय? तेवढा कळता ना. 4वर लाख हा. हा तिलाच नव्हती ती चांगली नोकरी सोडून आता देवा 4 लाख. अगो माझ्या गप रावशी काय माझी आवशी? मी गप्पच राहतोय बापसा. तुमच्याकडे होत काय पैसे? पैसे नाही माझ्या पैसे आता काय करूया सांग? काय करता? माका ऐकतात? पार्वती डोक्यात नको खावा. मी डोका खातोय असाच तर खायच ना. या बघ माझ्या डोक्यात नको खावा पार्वती. बोमटा नको वरचा काता येईल का? अगं पण मी तर माझं खातं नाही मी कसा तुझा? पप्पा हा. तुम्ही काय बोलू नका. तुम्ही मॅच खोलीची व्यवस्था करा. नाहीतर मग मुंबईतून गावा घेऊन जावं लागला. मग मी एवढं शिकून काय उपयोग? हा. किती वेळ शिकलो? 12 ना? अरे 12वी शिकलो ना. नुसतं तर 12वीत नाही शिकलो. मग कॉम्प्युटरचा कोर्स पण केला ना. सगळी लाईटीची फोनाची बिला मोबाईल वरतून भरता. म्हणजे लय मोठा शिकलो हा. होय बरोबर. बाबल्या येले मुंबईचा वसाट पडतली रे मुंबई. तुम्ही गप जाऊ काकानू. सर माझा काहीच जळता आणि तुमका मस्करी सुचता. जीप येऊ ये घेऊन टाकू खोई. घेऊन टाकूया बोली. पण यार पैसे हवे ना मामा. या माणसाकडे फुटकी कवडी तरी आता इच्छा काय गोसा काय पैसे काय चालू नको काय वाचतं? काय हो? हा? खायच्या बँकेत ठेवलास की होती ती चांगली नोकरी सोडून गावात येऊन बसले. धंदे करतात लाखाचे आणि बायकोच्या साडी चिंदियाचे. हा बघ उगाच कधी बोलत बसतो हा सांगा. चिंदियाचे म्हणजे काय? सुंदर्या हो सुंदर्याची बाहेर पाहिला.
माका एक सांग, गणपतीका तू 2 साडये मोबाईल वरतून मागवलं होतं की नाही? ते का कशा विचारतात? म्हणजे मीच सांगितलं होतं काय ता? डिस्काउंट होतो 50%. 50%. आणि त्याच्या अगोदर त्या राखी पोर त्या मागवलं होतं ना, राखी पौर्णिमेक एक साडी मागवलं. तेव्हा पण ऑफर होती श्रावण फेस्टिवल. श्रावण फेस्टिवल. अरे नारायणा, तेव्हा ते वट पौर्णिमेत 2 मागवले नव्हते. तेव्हा पण ऑफर होती मान्सून स्पेशल 2वर 1 फ्री. अगो सगळे आपण काय तूच घेतो, या कोणाक काही शिल्लक नाही ठेवी. टिव करा नको हा पोपट्यासारखी. पोपट तर मिठू मिठू करता. हो. जेव्हा मारतो का गो? हा, माझं काढून तुकडा तू सांगून ठेवतोय. काय घेतलं असतं सारे फुनफुनतं काय का गो? माझ्या पैशाचे मागवलंय. माझ्या पैशाचे मागवलंय. हा, त्या वट पौर्णिमेक 1200 मी दिलंय. माझ्या गव्हासाठी घेतलंय. तुम्ही नाही देणार नाही तर का लोकांचे गहू देतील? आता काय माय? अरे बाबा, तुका माहित नाही या. त्या राखी पौर्णिमेक ना 900 दिलं होतं. बघितलं ना दादा, तुझं लाडको दाजी केलेला कसा 4 लोकात काढतात हा बघ. दाजी सोडा तो विषय. अरे मी घर घाललंय. पण मी घातलंय ना. तिलाच ना होती ती चांगली नोकरी सोडून बसलेत बघ ते कुबेराच्या बापसासारखे. नागाय ना कुबेराचा बापू असं बसायचं काय रे? कुबेराच्या औषधा विचारून सांगतो. दादा अरे आता बसून राहून होय काय रे? मी बसान खायत नाही समाजला. होय तर दिसताचा. अरे यांचे सगळे धंदेच इंटरनॅशनल. माहिती हो, काय सांगू तुका एक करामती. माका माहिती अगो. अरे मुंबई सोडून गावा गेले, हॉटेल काढले, 7-8 लाख आपले आणि 7-8 लाख बँकेचे. सगळा भुसकाळ. अगो हॉटेलचा डिसिजन बरोबर होता, पण दाजी ती दूरदृष्टी बाई ना. काय झाली? दूरदृष्टी. काय का? दूरदृष्टी. अरे कसली डोमला ती दूरदृष्टी. मोतीबिंदू झाला होतो, मोतीबिंदू धंद्याचो. अरे त्यांची धावची सोय केल्यानी. हेचा काय त्यांचा? कोण म्हणा बर्गर देवा, कोण म्हणा पिझ्झो देवा, कोण म्हणा चायनीज देवा. कोण म्हणा पंजाबी देवा. मग आचारी ठेवायचो ना. आचारी होत पण त्या पळवल्यानी. सदाशिवान हॉटेल काढल्यावर आणखी 4 हॉटेल काढला नाही. आपली कोकणी पद्धत आपण करायचा नाही आणि दुसऱ्या करून द्यायचा नाही. अरे ह्यानं आचार्य आणला न काय ते पळवून घ्यायचं. आता मी काय करणार? त्या धावती गाडवा अंगावर नाचण्याची सवय द्यायची. कोकणी माणसां धंद्यात उतरा, मोठे व्हा, हॉटेला काढा. असा कीर्तन गावभर करीत खायचं महात्मा फिरावतो. पप्पा माझू. अरे पण ते तुम्ही काय करतो, वाईट केलंय काय? तुम्ही काय वाईट नाही केला हो. म्हणजे? पण त्यांचे डीसी धुवून माझ्या हाताची टिचन झाली. कामगारांचे पगार, लाईटीची बिला भागवता हैराण झाला आम्ही. या भाऊ काय बरं शिल्लक ठेवलंय काय 1 रुपये तरी? सगळ्यांचे पै देऊन टाकलाय समाजला ना. आता तो सोन्याचा आर तो बँकेत टाकलास तो पहिल्यांदा सोडवून आणा. देती शिवून कळती दाजी काहीतरी ना दाजी. अरे काय कप्पा करती. तुम होती ती पण इकून टाकल्या. माझं माहिती अगो. अरे काय नाही माहित तुका. आता मागे कोणतं गोरवाचं डॉक्टर भेटलो. कोण रे तू बाबू? यशवंते. बोललो काय सदू भाऊ कडकनाथाची कोंबडी पाळा. मार्केटला डिमांड आहे. कोई असतात ती. रे ती मग सदू भाऊ टाकल्यान माझ्या बँकेत. काय ते कानातले काढल्यान पोल्ट्री. योय भाई. अरे कसला भारी मामा. तुझ्या कोंबड्यांची शिटा काढून माझ्या नाकाला भुसकार झालो. थैसून खाना आडा आणि थैसून खाना आडा. कोंबडी झाली जाडी आणि माझी झाली काडी. होय रे होय. त्या काळ्या कोंबड्यांच्या बरोबर राहून माझा पॉर पण काळा झाला रे. काय बोला नको आहे, मी जोरात आहे तूच काळा. अरे सगळा जाऊन यांचं धंदो 2.25 लाखात तोडत्या. बँकेवाले इले आणि उरलेल्या कोंबड्या घेऊन गेले. होय. अरे वायस पार्टी पण मटण पण नाव मिळालं त्या कोंबड्यांचा. आहे रोज म्हणा काय हो कापूया हे म्हणत आज इकूया उद्या कापूया, आज इकूया उद्या कापूया. अरे हो त्या मटणाला सोडून द्या. पण वय ते बँकेवाले इले आणि त्यांची शेवटचं हप्तो भरू माझीच ऐका लिखल्याने यांनी 2,500.
राहू दे रे, पण त्याने कष्ट केले ना. कसले कप्पाचे कष्ट, धंदे यांचे आणि वांदे आमचे. हो पण धंदो केल्याशिवाय यश नाही गावत. आता मागे कोणती शेती अधिकारी भेटली, कोणती ती बाबू आता नाव तुझं टांग मोडेकरी हा बोलली काय सेदी भाऊ, कलिंगडे म्हणजे पैशाची झाडे, लावा लावा पैसे कमवा. मग हे सदू भाऊ हा टाकल्यान माझ्या बँकेत बांगडे, हा शेती नांगरल्यात, वाफे केल्यात, बियो रुजवल्यात. मग म्हणजे चांगल्याच केल्या ना. अरे काय गप्पा चांगला, तेवढा थेंका गेला आणि तंटा मुक्तीचा अध्यक्ष हे गावभर फिरत तंटे मिटवीत. आणि आम्ही होय कलिंगडांका पाणी घालतो, वशीद फवारतो, खता घालतो, केळी पिटाळतो, वरवांगा आकवतो. राब राब राबली रे पोराबाजी. गावातला कोणीला काय ह्यो दानशूर छाती काढून पुढे. माझ्या मयातली गोड गोड कलिंगडा, येवा येवा पोटभर गावा. गावातला कोण तंटे मिटू केला काय ह्यो माणूस त्यांका कसं म्हणा माहिता. कशो कलिंगडा खावा आणि प्रेमान राहावा. इतकंच ना. इकत भाऊजीनो तुम्ही हो किती दिला इकत. आता आपल्या घरातला काय काय पैसे दादा फुकट रे फुकट, स्नेहा सप्रेम भेट. याक याक 100 रुपयाचा एवढा मोठा कलिंगड रे. हो या कोईंगड दाखवतोस की फणस. बापरे. रोजची 20-25 कलिंगडा अशीच वाटून सोपत. नाहीतर काय रे, यांची भांडणा कधी झाली नाही ते पण सकाळ सकाळ हयस गादाशी दुबे. हयस तो आणि दुबी मी स्वतःच्या हाताने घेऊन जायत कलिंगडा. जेव्हा आमच्याकडची कलिंगडा सोपली तेव्हा गावते तंटे सोपले. आणि यांचा जीव थंडावतो असे यांचे धंदे. का सगळ्या धाव देऊ, पण माझ्या खोलीचा आहे तरी मनावर येवा. 4 लाख रुपये ऍडव्हान्स भरू गवे. अरे बापल्या जरा जरा धीर धर समजला. पण धीर देऊन काय प्रश्न सुटणार ना काय. मी जर अजून टाइमपास करत राहलोय ना तर ती खोली काय माझ्या बदलत पडणार नाही. अरे बापल्या पण एवढे लाखात रुपये एकदम हाडायचे कसून 6 लाख काय माहित नाही. म्हणजे तुम्ही वैता काता एका. अरे बाबा जरा माझं ऐकून तरी घे. या बघा पप्पा, काय तुम्ही जर मला खोली घेऊन देणार नसशाल ना हा तर मी वेगळा निर्णय घेणार आहे. काय टायर बक्षालच, पण जवसर माझ्या खोलीचा वहीत नाही ना तसं मी काय मुंबई जाणार नाही. बापल्या बघ तू काहीतरी असं फालतू विचार करू नको, जरा शांत रह. अहो कसं शांत राहू मी. थंय दिलपॅन माझ्यासाठी 50,000 रुपये भरून ठेवले ना. आता मी जर व्यवहार पुरं करू शकले नाही ना तर तेका पण भरपाई करून देऊची लागतली. अरे पण तू घाबरतेस की त्या, आम्ही असव ना. हो ऐकला अरे पण जरा एवढी घाई नको जरा ऐकून तरी घे. दाजी हा? ऐका द्या त्याच्या. ऐकू म्हणतो हा. बरं ठीक आहे हरकत नाही. या बघ या काम करूया. मी दादाशी बोलान घेतोय. हा. फोन लावतो इमेदार. तू एक काम कर, तू पार्टेक फोन लाव, त्याचा काय विचारून घे फायनल. जरा सकाळी जा, रात्री तुला झोपलो शकतो. ठीक आहे. फोन मी लाव निमानपणे आणि त्याकडे फायनल करून टाकूया. त्या पैशाची व्यवस्था करूया. काय? किती 25% देऊच्यात ना किती? मग 25% देऊ. बरं ठीक आहे. झाला समाधान. झाला ना मनासारखा. वय वय आता बोलतात, पण जवसर माझ्या खोलीचा काय वयच नाही ना तवसर मी मुंबई जाणार नाही या फायनल. बघितलं आज अजून कसं वाड्यासारखं फुगला होतं बघितलं. त्या पुण्या कशा सगळ्या झटपट भया. अरे मोबाईल सारखे तास झाला आली आहे. बटन दाबला की थंय टांगतू वाजूकच भया. नाहीतर काय सगळी ही मुंबई बाहेर सगळी भावना झालेली चल, चल, येतो मी. आहे. हा आम्ही ज्या येतोच ना. बाबा जातो की जरा काय भाजा भजनाकच जातो पण उशिरा येतो. झेपात तेवढीच घे बाबा. काय गो तुझा काय आला काय नाही हो, हा मला टेन्शन येईल. अगं टेन्शन कसला. आता सांगितलंय ना काताळ इकूचा या पैशातून मुंबई खोली घेऊ की संपला विषय. देवा पांडुरंगा हा माझ्या पोरांची सगळी स्वप्न पुरी होऊन दे रे. अगं तू चिंता कराच नको गं. तुझी सगळी स्वप्न पुरी होतली. कशावर? आता माझी एवढी 3 स्वप्न तू पुरी केलंच ना. खायची हो. बाबलो सुंदरा गणो आता 4था सपान. कर्माची फळा जास्त लाडात नको येऊ. मी चाललोय. गुड नाईट.
आणली किती नाही सदा हे सदा उठ रात्रीच्या माझ्या जीवात जोर लावून तू निवांत झोपतोस काय उठ उठ मी काय केलंय कोण असतो कोण हस ओळखलंच नाही बघा तानो सुतार आहे मी अरे मी काय केलंय काय केलंस जागाय खूप चाललं कोणाच्या उपमात रे रक्ताचा पाणी करून सांभाळलो आम्ही ही जमीन ही माझ्या आज्या पंडितची इष्ट निघण्याचा अधिकार तुका रे कोण दिल्या पण आता मी काय करू काय अवकार माझ्या बापचा दारवेसाठी त्या गोविंद भटाकडे 13 रुपयासाठी सगळा खाता घाण टाकण होता आयुष्यभर त्याच्या दारात राबलंय तिची लाकडा फोडलंय शेण मोठं केलंय पै पै करून कर्जाची परतफेड केलंय पण त्याच्या घशात जाव काय दिलंय त्या खाता तू इकूक निघालच काय रे बाबा पण त्या खातात हा काय ह्या त्या खातात काय पण नसू दे तुम्ही नालायक निघाला पुढचे प्रिय नालायक मी जागा ऐकणार शेवटचा दांड काय करशील दांड बघितलं मी जागा ऐकणार आवशी हो तुझ्या एकशील सगळी पूर्ण ठेवू तुझी सोड तुम्ही जागा ऐकणार हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांब सागर रम्य निसर्गी भरला माझा घर हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांब सागर रम्य निसर्गी भरला माझा घर रे येतो
चिरंतन चिंतन चुंबन चुंगडगी बाबा. बाई काय हा बकाय काय बोताई ह्या तुझा हात बोयक्या कसा छाया यो बाबा खायचून हाडियोस. ए चेष्टा करा नको चेष्टा करा नको. पाय पड पाय पड. अरे असो नाही असो नाही. मी दाखवतो असं कर. स्वामी सद्गुरु चिरंतन चिंतन चुंबन चुंगडगी बाबा. अगो या आकडी असाय का वाकडा कितल्या होत. अरे मेल्या हे का अभिवादन म्हणतात. मुजरो मुजरो मानाचो. हे का मुजो म्हणतो. अगो नशीब ह्या बाबाकडे अशा पाठ कयान वाकाट येऊ किती रे केवढा पेश येता माहिती हा. काहीतरी बोला बाबा माफ करावं का माहित नाही तुमची की अगो होय 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 माहिती आहे पण हो पाऊस किती पाहितो. तुझे तुझे दळभद्री चार या गंगेन शुद्ध करत. ही गंगा होय होय पवित्र गंगा. या गोमित्रान बाबांचे पाय धुवून घेतलेले असत. काय पाया पवित्र पाणी. अगो 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 सगळीकडे शिपडला की घाणेरडे दुष्ट शक्ती होता घेता सगळी दूर पळत. अगो या घाण वासान कोण जवळ हवाचा नाही. दादा दादा माझ्या डोक्यात जाऊ नको हा. अरे अरे भाव कसं येऊ कशो तसं कृष्ण द्रौपदीच्या मदतीक धावायचो तसो. अरे तू तर त्या देवकीच्या भावासारखो कंसासारखं वागतस अगो रे. मी केलंय काय काय केलं हा. बाबांची चेष्टा करतस. अगो पण पैवाचा विषय कायम नव्हता. मी आता या भूत खसून हाडियो. अरे भूत नाही बाबा. मग शिव 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 शिव. अरे हरे स्वामी सद्गुरु चिरंतन चिंतन चुंबन चुंगडगी बाबा. वागतोय पण पेश येता. मग पेश येता. पेश येता. परत असा करा नको. प्रॉब्लेम परत असा करा नको. साई प्रॉब्लेम परत असा करा नको. अरे अरे बाबा म्हणजे प्रत्यक्ष मानवी रूपात अवतरलेले ब्रह्मा विष्णू महेश असत रे. काय बोलतो काय अशा नय कायव करांदे कसाव करांदे पण माझ्या गोवाक बरा करांदे रे. गोवाक बया काय आणते ते का गो काय झाया. काय म्हणजे तुका काय कळणार नाही. काय तर? कळणार सांगता येता काय आवतीचा काळीच. काय तर मग माका मागाशी भेटियो. हा पैबाच्या पोळीचा आणि सावताच्या पोळ्याचा काहीतरी अपया झाया. ता निष्ठाया होतो. पैबा कैतव्य शिकवा होतो आणि ती सावतीन ती तिका समजान सांगा होतो. गावभर लोकांना कर्तव्य आणि जबाबदारी सांगित फिरता आणि आई घरात पोरांचा हवा नको ता कोणी बघायचा. सावतीन बरी ना गोरी गोरी तर पोरांच्या पैसे काय मागितल्या तर त्याची काय त्याची काय बोबडी वळली. गोबी वही पण ह्या बघ काय हाव दे पण त्या बाबासारखा बघून व्हा. बाबासारख्या म्हणजे मायक्या म्हशीच आहे का बाबाक म्हणतात. बाबा माफ करा माफ करा माफ करा. गो 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 अगो पुरे 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 आता का आंघोळ घालता व्हायच्या मुत्र्या येईन. मग तुका या पाण्यात बुडवूनच ठेव कवा तर तुझ्या इच्छा सुधारती. अगो 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 ज्या घाण वासात कोण जवळ हवाचा नाही. काहीतरी बोला नको हा. अगो त्याच्या पायात खयूज बियूज झाली अशा. काहीतरी बोला नको. अगो खयात काय सांगता येणार नाही. सगळे हाडिये खैसून कशी फायतुगी काहीतरी माझी ना मग तुझ्या दाजीची.
माझा जीव घेतला तेव्हा शांत होय. मेला माझा नशीबच फुटका. नेमक्या काय जायात ता सांग ना. त्यांका खैसून एक एक वाद भरताना ताच कळणार नाही रे. बघ जैसून सगळ्यांका भयताना थैसूनच भाजू असा. पंकज करा नको हा. पंकज कशी पैवा बोलयो वयच्या काटा इकूया आणि बाबियाक पैसे देऊया म्हणा. ले रे मग पण ता तेवढा म्हणजे तुम्ही सगळे गेलात. हा सगळे झोपले आणि यानं पुन्हा सुरू केल्या. मी जागा ऐकणार नाही, मी जागा ऐकणार. म्हणजे अरे म्हणजे काय करत काय सांगते कळणार नाही. मग काय तर स्पष्ट सांग. अरे रात्री मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार असा सारखा सांगतो. तो किती तू विचार ना विचारलंय रे. सकाळी उठले की म्हणतात वरचा काटा ऐकूया आणि तिला पैसे देऊया. सासरे झाले काय म्हणतात ऐकणार नाही काटा ऐकणार. म्हणजे माका वाटता काहीतरी गौड बंगाय वाटता बघ. नाही रे रात्री त्याच्या पोटावर फोन बसताना. म्हणजे ते तू खय असतो पण खयच असतोस ना. म्हणजे तुका काय वाटला मी पोटावर अगो म्हणजे त्याच्या पोटावर कोण बसताना ताच काही असता. हा असा म्हणतोय. होय 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 मी तशाच म्हणतोय. अरे माका म्हणतोय मी पूर्वज असय सदा जागा ऐका नको, जागा ऐका नको. इथून एक एक फूल भरला ना ताच कळणार नाही. मग बघितले ना भाई भूतोय विश्वास नाही रे त्या भगवद्गीतेवर. भूत खैसून आडियो. अरे अशी नाही चेष्टा करायची महात्म्यांची. बया बया मागा संग महात्मी भेटी एक होय ती दळवीन. हा गंग्याची चकणी. हा ती बोलली काय शुंभरजी बाबा म्हणजे शिवाचे अवतार असत. अरे साक्षात असवत्यात त्यांनी घोर तपेश्चर्या केलेली. काय केली तपेश्चर्या तपेश्चर्या काय. अरे ती अशी करतात ती रे ती तपेश्चर्या. हो ती तपेचाया नाही तष्पचाया. काहीतरी चुकीचा बोला नको हा. ती तपेश्चर्याच असता बरोबर ना हो. अरे सगळी सुद्धा घेतात त्यांच्या समोर मान खाली घालून उभी राहतात. काय बोलत काय. असतो हात फिरवतात अशी बुद्धी काढतो. असतो हात फिरवतात असं परसात काढतो. सगळी हातच्या की ती साखर फुटाने आणि विभूती फुकट देव की त्या बापशा जागो काय जाता. तुझं विश्वासच बसणार नाही. पण पुण्य असल्याशिवाय या होऊ शकणार नाही. कशी या पुण्य कपायाच्या खाय तू घे. खायचो गिरी नाही. 8 दिवसापूर्वी एक बाई गेली होती बाबांच्या आश्रमात. हा पुरं नांदवा नाही ती का. मग सारखं संशय घे. मग काय केलं दळवीन सांगा. हा गंग्याची. हा असं हात फिरवल्याने आणि असं लक 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 एक 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 तो. हा हार काढल्याने सोन्याचो. होय पुण्यवान बाई रे दिलाय त्या प्रसाद म्हणून. मग आता नांगता काय शुकाल. अरे आता ती बाबांकडे गुरुचरणाची सेवा करू आश्रमातच हा अशी महापुण्यवान बाई. अरे वा मग ये चांगली बुवा. बुवा नाही रे स्वामी स्वामी. कोणाचा पण भूत संदे पिशाचा संदे लोळण घेतात बाबाच्या पायावर. म्हणून तू दाजीसाठी इच्छा आहे. हा स्वामी काका पण बोलले काय सेवा करू आश्रमात ये म्हणून. तू काय बोलयो. रे बाबा मी बोलले घरच्या घरी काय सेवा असतात ती देवा तेवढी करी. मग काय या पवित्र पाणी दिल्यानी हा सगळीकडे शिकवता. हा भीष्मकारी भूती हा खूपच रवती. रक्षक पिसारो ही तस्वीर आणि ही पोती. हे सगळ्याची घेतली.
पैसे नाही घे आपण अन्नदानासाठी देणगी द्यायची पुण्य लागता. किती रुपये देऊन पुण्य विकत घेतली अशी गो? 25,000. मस्तच होती या. या बघ दादा ते काय ते पैसे जाऊन दे पण नेमका बरा वाटून दे. बाबा बाबा कृपा करा हो, पण माझ्या भावाक बरा करा. गप 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 गप. अगो चीप कशा निवड घालतस या तिन्ही सांजे? मी बघतोय काय करूच आता. तू काय करणार? कोणता येताना त्यांच्या पोटावर बसता. बया माका सांग दाजी झोपतच खय घाटीवर आणि पोया हातले पडवे आणि तू पोरा वांगडात हातले पडवे. नाही म्हणजे चौकशी करून घेतली. कसली चौकशी केलं? नाही म्हणजे तुमच्याच पैकी कोण बसत नाही ना पोटावर. तरी बोला नको. आता बघताय ना कोण येतात त्याच्या पोटावर बसू का? बघ आज तू दाजी आतमध्ये झोपव माका बघूतच आहे कोण येतात पोटावर बसू का. कोण बसले कोणाच्या पोटावर? जोशा तू माझं तोंड वाजवा नको. मी पहिल्याच सांगतोय दाजी मी या जोशात बोललेलो. शंभूची जागा 5 लाखात विकूची हा मनात. हे ना पयोश पयवाय माया 5.5 लाखात विश्वासघात की. एव्हरीथिंग इज फेअर इन लव. तुझा लव आकायच्या बंद केलंस. तू मध्ये मध्ये कळी लावू नको नारदा जरा. नारायणा तू माझा लाडका हो. तू चिंता करायची नाही आजी. मी नाही चिंता पयो. मेरी नको ना बघू अशी प्रेमाने डोळे वटारून मारक्या म्हशीसारखी. जास्ती बोला नको. चांगली ठेवीन तोडून. अरे अरे पैसून येला त्या पिऊन घोड्याचा. अमृत अमृत प्राशन करून नारायणा काय शिल्लक दाजी असू दे असू दे. किती आहे नको ती बघता. कोण बघता? दादा हा काय सांगितलं त्यांका? मी ना काय सांगितलं खरं सांग या हातात काय तर बघितलं? हो चुप राहा. माझ्या मेवण्यात काय बोलायचं नाही सांगा. घोटभर घेऊन तरी दाखव. चांगलीच चढतय तुझी पण. तू भावाच माझं. येऊन ये तुझ्या भावा चांगली तोडताय त्याची. ओ दाजी मी तसं. अरे तू गप रे बाबा. तू माझ्या लाडका मेवना. तू हयच राहायचा खायचा प्यायचा तळयेवर जायचा. हा जाय म्हणलं पण सांगतोय याच्या भावाची तंगडीच तोडतोय. ओ दाजी तू मी तसं. अरे तू काय सांग रे ना. तू गप रव रे. तू नको काळजी करू. याच्या भावा हात तरी लावून दाखवा. कसोड उलता नागासारखो. बघ बघ तुझं लाडको दाजी. झुलतास तू. मी तीर्व आहे. होय ती रुपा. रे लाडके मेवण्या. होय होय होय. हे गडुऱ्या
तुझा फेपेरा बंद कर. दादा तुझा फेपेरा बंद कर. या काय नवीन म्हटला गडुऱ्या अरे जाळ्यात अरे काय तासा वाजवतात टाळ वाजवतात का ढोलक्या अरे ढोलक्या नाही रे. मग ये. अरे त्या सापा समोरचा फुकतात. हा गायू दी मग मी काय चायनीज बोलतो. दादा दादा एवढा काय करू रे हे ते नखरे बघू की पोरग्यांचे बघू कशा काय करतं ह्याची परिस्थिती बघ परिस्थिती. कसली परिस्थिती मेल्यांका दारवे खाव काढलाच लागतं. काय झाला की आनंदात आणि काय नाही झाला की दुःखात. तुमचा एवढा माहिती दाजी बाकी होईल. बाकी हवी दाजी हा माका सांगा तुमचं काय झाया 2 दिवस याद चालला दारवे खाऊन तमाशे करूचे. मी ऐकणार नाही बिचारो पोरगो माझो डसा रडता रे दादा. आणि हे का नखरे सुचतात. दाजी हा काय तर सांगा मी असं ना काय तू सांग काय झालं. अरे तो माझ्या पोटावर येऊन बसताना. कोण अरे माहित पूर्वा. ही काय ती खुळा डोक्यात. अरे बाबा माझ्या लाडक्या सुंदराची शपथ घेऊन सांगतोय रे. माझा विश्वास ठेवा. अरे मला वाईस घेतलंय ना वडभर काय बरा वाटतं हो संध्याकाळची. तू कालीच बाहेर तंगडीत तोडून ठेवीन. दाजींच्या समाधानासाठी होय. बघ तू जरा चिप बस हीच संधी चांगली हा बघ आज तू दाजी का घेऊन आतमध्ये हा मी हळ बसतोय कोण येतातच बघ. दाजी आधी चया जेवून घेऊन आणि झोपा निवान. ताई तू दाजी का जेवण वाढ. काय करू सांग ना रे. दाजी मी आशय नाही हो तुमचं ऐकून येऊन हा ना. पण तू काय करतो कसा. मी तुमका जागा ऐकून देतो. तू जागायची बरोबर पण तो पोटार सुटतात तेव्हा ना. आता बघ मी तुमका जागा ऐकून देतोय पण त्या पण कमिशन तर सोडले तू काय तर किती गेली कमिशन. आपापसात कसल्या कमिशन माका माहिती तुम्ही काय देशायचा पण तू नेवाय कयूचो म्हणजे कयूचो. अरे बाबा पण तो पोटासून उठत तेव्हा सांगतोय ना. आपल्या जहाज बघवत नाही रे माका. आपण हे व्यवहार करूया. करूया म्हणजे करूया. दाजी चला बरं आपण काय करतो ना. मी तुमचा जागा ऐकून देतो. त्या काळा कमिशनचा झाला पण तू जागायची काय करतो बघा, आज तुमच्या जागेवर हा मी झोपणार होय. हा माका बघूचा आयुष्य कोण येता का. बाबा नको रे बाबा. नुसता बोललोस की सगळी उतरवलं. या बघ मी तुला सांगायचं काम करतोय. भागच्यात भाग फोन समजला बसलो ना पोटार जबाबदारी माझी दादा नाही. तू काय घाबरा नको. घाबरा नको. बघूया कोण येतात. तू मी खय घाबायतोय मी पण तुझ्याच भावना. अशो चोक काय तर अशो चोक काय तर की आयुष्य विषय नाही तो कशात काढशी दांड्यान काढीन. हा. या बा भारतात काहीतरी करू जा नको झाला. समाजला. ताई, उत्तर आली बाई, हा. पुढे उतरली. तू बाबा नको ता करू मी काय एकदा देवची नव्हती म्हणा आणि सांगा आता असत ती पण यश आहे. आता ती माझी मीच घेतो. ताई, तू आपला बाबा तुझा या तू बघ, बघ. आज माझी जबाबदारी नाही. झाल्या गोष्टीची जबाबदारी माझी नाही. आज तू काय कर माका एक दानको दे. अरे तो दादा बाबा आता जबाबदारी माझी नाही. कोण येता बसूक ना ताच बघत. बघत तू आता जागी जबाबदारी मी सांगून ठेवतोय. ती पोरा जाईल ना जबाबदारी. पोरं झाली ना त्यांची पण जबाबदारी मीच घेतोय. बस काय बस. हवा नको तर पण मीच बघतो. बाबा तुका काय वयाचा कर मी तुका सांगणार नाही. आणि तू काय माका विचारू येऊ नको. मी उद्या तुका घेणार नाही. दाजी बघितलं असे होती कोण येता बघते पोटाव बसू का. थांबा. दाजीच्या मान्य बसतोस काय तू. माका पण बघूचाच कोण येतात तू. भीमयुक्ती महायुधिया वह्य हनुमान महायुक्ती वनाई अंजनी श्रुता याम धूता प्रबंध
ना कोण येता बघताय आज पोता दाजीच्या काय तुझ्या आयुष्याची प्रॉपर्टी आहे काय रे? दीक्षित माझी जागा अरे रस्ता पाणी आटून जागा लागलं दीक्षित आम्हाला भरव्या 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 दाखवतोय दीक्षित 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 काय नाही अगो सगळा वना झाला